एजे मी आहे, तुम्हाला नाही दुखणार, मी आहे आहे. युअर इम्पॉसिबल लीला. तू माझ्यासाठी पूर्ण रात्र जागी होतीस. एजे, तुम्ही कधी उठलात? मगाशीच. तुम्हाला झोप लागली ना? म्हणजे दुखत नाहीये ना? लागली ना झोप? मी ठीक आहे, पण तू नीट झोपली नाहीस रात्रभर. मी कम्फर्टेबल असावं म्हणून तू अशी झोपलीस, काळजी घेत होती माझी. तुम्ही जर कोस बदलली असती झोपेत तर दुखलं असतं ना तुम्हाला, म्हणून. थँक्यू. माझ्या झोपेसाठी तू तुझी झोप सॅक्रिफाईस केलीस. आता यू टेक रेस्ट. ओके, मी रेडी तो आंघोळीला जातो. पण एजे, तुमची जखम ओली आहे, आंघोळ कशी कराल? डॉक्टरना विचारतो. चला डॉक्टर. हा, ते अंघोळ करायची होती आणि जखम आहे तर कसं. ओके, थँक्स. काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? जखम ओली न करता अंघोळ करावी लागेल. ओके, ठीक आहे. मी घालीन तुम्हाला नीट अंघोळ. व्हॉट? हो. दॅट्स नॉट पॉसिबल. का नॉट पॉसिबल? आणि तुम्हाला एका हाताने जमणार आहे का अंघोळ करायला? मी घालीन नीट अंघोळ. तिला मला अंघोळ करता येते. थँक्यू. मला माहिती आहे तुम्हाला करता येते. आता हात हलवला तरी दुखतंय ना. उगाच जखम ओली होईल, मी आहे ना. लीला, आय विल मॅनेज. पण मॅनेज करायची गरज काय? हक्काची बायको आहे ना, घालू द्या ना मला अंघोळ, मी नीट. नथिंग डुईंग. एजे, फाईन, ठीक आहे, मी आज अंघोळच करणार नाही. हे काय सोल्युशन आहे का? आज एक दिवस अंघोळ नाही करणार तुम्ही, मग उद्याचं काय? उद्या तर करावीच लागेल ना. एजे, तुम्हाला ऑकवर्ड वाटतंय का? एजे, मीच घालणार आहे तुम्हाला अंघोळ. लीला, नो. एजे, येस. इनफ लीला, बस आता. एनफ एजे, बस आता. ओके, फाईन. कबर्ड मधनं माझे फ्रेश कपडे काढ, बघू. ओके. एजे, एजे, दार उघडा.
लीला, मी दार उघडणार नाहीये. मी माझी अंघोळ करणार आहे. ह्याला काय अर्थ आहे? मला काळजी वाटत होती म्हणूनच बोलत होते ना. शी वहिनी. सॉरी वहिनी थांब थांब, काय घडतंय आपल्या बरोबर? नाहीतर काय, ते 4 दिवस सासूचं ऐकलं होतं, पण इथे तर सगळेच दिवस सासूचं सुरू आहे. लीला कमी होती का? आता तर तिची आई पण आली आपल्या डोक्यावर बसायला. हे काय अजून एवढी झाली का भांडी घासून? चला चला, हात चालवा. या काय करताय दोघी? काय गे बायांनो, हात चालवा ना पटापट. एवढी झाली का भांडी? ही भांडी झाली की हे कपडे हे धुवायचेत, आपटून धुवायचेत. नाही तर पाण्यातून बुचकळून काढा. भैया, पण ऑलरेडी इतकी भांडी दिलीत तुम्ही, ती घासेपर्यंत रात्र होणार आहे. अगं बाई, म्हणजे काय ही भांडी घासण्यात काय अख्खा दिवस घालवणार आहात? हे बापरे, खूप कामं पडली आहेत. अजून सादरींच्या घड्या करायच्या आहेत, फरशा धुवायच्या आहेत, आणि स्वयंपाक करायचा तो कधी करणार? जेवायला नको? उचल ते आधी उठा. उचल या बाईचं. आण बाहेर. आण, त्यांना दे. त्या भांड्यात जेवण करतो ना आपण. पीठ मळायचं, त्याच्यात माती जाईल ना. दे घासायला दे. घासा. माझ्या लेकीचं लग्न मोडणार होतात ना, नाही या सगळ्या कामाने तुमचं कंबरड आणि तुमचा हा माज मोडला ना, तर नावाची कालिंदी नाहीये मी. चला आवरा पटापटा करा. शी बाई, किती घाण आहेत ही भांडी. खूप ऐकून घेतलंय या बाईचं. अति बोलते ही बाई, अति बोलते. हीच वेळ मी हिच्या मुलींवर आणणार आहे. लीला, रेवती, तुम्ही माझ्यासमोर लोळलात ना जरी, तरी तुमच्या पदरी सुख नांदू देणार नाहीये मी. ब्युटिफुल. हे जे काही म्हणालात का? नाही, काही नाही. काय काय झालं एजेंना आज? असे फोन मध्ये बघून का हसत होते? लीला, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लाईफमध्ये मी असं काहीतरी करीन. बट फॉर यू. एजे, एवढं काय बघत होतात? एजे, काही नाही, कामाचं होतं काही. ईमेल्स वगैरे चेक करत होतो फोनवर. बट थँक्यू. हॅलो मिया, थँक्स. अचानक काय झालं एजेंना? आणि एवढं काय बघत होते त्या फोन मध्ये? मला दाखवलंय नाही. नेमकं काय असेल फोन मध्ये? या चुलीवर स्वयंपाक करायचा तुम्हाला. अशा छान मऊ पातळ भाकऱ्या करा. आणि काय वांगी बटाटा
टोमॅटो वगैरे आहे सगळं घालून झणझणीत रस्ता करा. एक 20-25 भाकऱ्या पुरतील आपल्याला. काय चुलीवर स्वयंपाक आती होत आहे आता. किचन मध्ये स्वयंपाक केला तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पण नाही, मुद्दाम करताय त्रास द्यायला, कळतंय मला. तुम्ही कशाला करणार आहे मुद्दाम? तुम्हाला माहिती आहे ना लग्न घर आहे. नाही म्हणजे 2-4 सिलेंडर आणून ठेवले होते पण आता ते संपले. नाही नाही तुम्ही बघा, जा तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि बघा गॅस लागतोय का बघा. बघा कालिंदी ताई, कालिंदी ताई. आला या या. अगं अचानक जेवायला बोलवलंस. कालच तर रेऊच्या लग्नात जेवण गेलो होतो आम्ही. हो ग, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या रेऊचं लग्न झालं काल. आज माझं घर इतकं सोनं सोनं झालं ना. घरात काय हे आणि मी दोघे एकटेच. इतकं एकटं वाटत होतं. मग एजे तू एजे माझी जावई त्यांनी त्यांच्या सुनांना पाठवलं मदतीला. जहागीरदारांच्या सुना आहेत या. काय या जागीरदारांच्या सुना आहेत? वाटत नाहीत ना? अगं पण त्याच आहेत. ती बघ ती तिकडची ना ती मोठी दुर्गा आणि ही बघ ही इकडची मधली ही लक्ष्मी आणि ती सरस्वती मधली सरू म्हणतात तिला. ते काय होतं एरवी तुम्ही तिला त्यांना असे फरजरी साड्यांमध्ये बघता हे दागिने आज असे आहेत ना म्हणून तुम्हाला ओळखता येत नाहीये पण त्याच आहेत. आता उभ्या काय राहिल्या तशा बघत. करा ना स्वयंपाक. हा माझ्या मैत्रिणी पण आल्या जेवायला, काही सुरुवात पण झाली नाही. चला चला हात चालवा पटकन. हा ए या ग सरबत देते गप्पा मारू. चला. मला सांगा काय काय झालं ते. हा या. वहिनी नका बोलू काही, जागा कामाला. वहिनी मी करू का? कर. बहिणी माझे पाय पण दुखतायत, मी जाते. वहिनी असं नाही, एकदम मोठा श्वास घ्यायचा आणि मग फुंकर मारायची. मी व्हिडिओत बघितलं होतं. नाही जोरात असं मी ट्राय करू. सरस्वती सोड. वहिनी आपण का करतोय हे सगळं? काहीतरी आयडिया काढा ना, आपल्याला यातनं बाहेर पडायचंय. हो ना, हे म्हणजे असं झालंय लीला चालेल पण तिच्या आईला आवड असंच झालं ना. वहिनी ऐका ना, आपण एजंटची माफी मागूया. हवं तर त्यांचे पाय पकडूया. आपण इथे नाही राहू शकत प्लीज. दुर्गा मॅडम, मला माहिती आहे की कालिंदीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो. ते बरं आहे. एकानं मुद्दाम त्रास द्यायचा आणि दुसऱ्याने माफी मागायचं नाटक करायचं. पण तुमची ही जी नाटकं आहेत ना त्याला हे जे फसत असतील, मी फसणार नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, तुमची बायको हे जे काय वागते ना आमच्याशी, त्याचे परिणाम तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावे लागणार आहे का? तुम्ही जा इथून, मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे. वा, आज काय घमघमाट सुटलाय. कधी एकदा जेवतोय असं झालं. अच्छा, म्हणजे आज घमघमाट सुटलाय तर ऐकतोयस ना दादा? हो. अरे विराज दादा असं काही नाही. म्हणून तर त्याला असं वाटतंय की आज कधी एकदा जेवतो मी, है ना? अरे ते आजी, मला सांग, ह्या आधी हा काय बेचव जेवत होता? बघतेस ना कसा बदललाय तुझा नातू. अरे आज जेवण कोणी बनवलंय माहितीये का? कोणी बनवलंय रे? मास्टर शेफ रेवतीने. आणि म्हणूनच घमघमाट सुटलाय. मग आमच्या यशला खूप भूक लागणारच है ना यश? हे बास, किती छळणार तुम्ही दोघं मिळून त्याला. जेवू दे त्याला. बघितलं ना आजी, असंच नेहमी मला छळत असतात दोघंही. आणि विराज दादा जास्त छळतो मला.
एजे काही नाही कामाचं होतं काही. आज एजेंनी चक्क फोन असा बाजूला ठेवलाय आणि तोही असा उलटा करून. नेहमी तर काही नोटिफिकेशन झाले का बघायला म्हणून जवळच ठेवतात फोन. काय झालंय काय यांना? अगं रेवती थांब, तू आधी यशला वाढ. अगं आम्ही आमचं बघून घेऊ. याच्या पोटात ना कावळ्यांचा आवाज येतोय. काही म्हणजे काही याला वाढ. दे दे. पण बस. हो. काय हवंय का? जेवताना कधीच असा खिशात फोन ठेवत नाही ते. हे नक्कीच माझ्यापासून फोन लपवत. रेवती भाजी सुरेख झालेली आहे. थँक्यू आजी. अगं पण आजी, आज कॉम्प्लिमेंट तर यशने द्यायला पाहिजे ना रेवतीला. आपण थोडी. हो. यश आवडली ना? हो. भाजीबद्दल बोलतोय मी. हा मी पण भाजीबद्दलच तर बोलत होतो. एजे त्यांचा फोन का लपवतात? सकाळी पण फोन मध्ये बघून एकटेच हसत होते. आता फोन खिशात पण ठेवून दिलाय. काहीतरी झालंय. मला शोधायलाच हवं. अच्छा खूप आवडली. हो. हा अरे मग खूप भाजी खा ना. हे घे. अरे घे. अरे माझे डाएट. ये किशोर, ये आमच्या सोबत जेवायला बस. नाही नको, मला भूक नाहीये. आणि माझी बायको तिकडे जेवली आहे का नाही मला माहिती नाही. ती नक्की कशी हे कळल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. जेव्हा तुम्ही अभिराम शांत हो. मी बोलते नंतर त्याच्यासोबत.